हा 5 नोव्हेंबर 2022 चा पेपर, बरोबर. बघता बघता हा कितवा 14 पेपर आहे आजचा. आलं म्हणजे अजून किती पेपर बाकी आपले? 4 आहे ना पेपर. पण तुमचा होत आहे का अभ्यास? मला ते सांगा. तुमच्या काही अडचणी नाही ना? आधीच्या पेपरमध्ये काही राहिलंय का? काही एखादी मुद्दा असेल तर, आणि जर नसेल आला लक्षात एखादी मुद्दा तर सांगा, मी तसं तुम्हाला क्लिअर करून देईल. एखादी काय अडचण असेल तर, जर मी घेतला आहे तुम्ही नसेल तर मी तरी चालेल, मी काही अडचण नाही, मी सांगून देईल. पण सिरियसली असेल अडचण तर सांगा मला. आलं लक्षात? की तुमच्यासाठीच तुम्हाला तो समजायला सोपं जाणार. एक कारण पुढे पण पेपर आहेच, मग त्या अनुषंगाने लक्षात घ्या कसं करता येईल ते. आता लक्षात घ्या, हा जो पेपर म्हटलं सुरुवातीचा पार्ट म्हटला आपण, तर यामध्ये कुठला भाग आलेला असेल बघा. त्यांनी करंट विचारलेला आहे. ठीक आहे, सुरुवातीला इथे ब्रिक्स विचारल्या. ब्रिक्स फेस्टिवल म्हणजे याचा अर्थ ब्रिक्स समिट आपल्याला पूर्ण करायचे. ब्रिक्स पुरस्कार फेस्टिवल जरी नाव दिलं पण ते पूर्ण करायचं आपल्याला 2021चं विचारलेलं आहे. मग आपण 21चं करणार आहे का? नाही. तर आपल्याला करायची जी आत्ता सबमिट झालेली आहे, मी त्याचं वाटलंच जे आर्टिकल आहे बरोबर आहे तर ते मी लगेच टाकून देतोय. मला फक्त रिमाइंड करा ग्रुपवरती. आलंय लक्षात? हा एक विचार करा, मी तो टाकून देतो. ठीक आहे. दुसरा मुद्दा लक्षात घ्यायचं पुढे. त्यानंतर जो पुढे आलं लक्षात, म्हणजे पुरस्कार किंवा समिट ज्या आंतरराष्ट्रीय संघटना आणि पुरस्कारामधला जो पार्ट आहे दोन्ही मधला, तो पार्ट इथे कव्हर होतोय तुमचा. आलं लक्षात? एक पुरस्कार आणि समित्या म्हणजे समिट जे आहेत ना, ज्या परिषदा आंतरराष्ट्रीय संघटना खरंच चांगल्या करा, त्यामध्ये येतोय हा ब्रिक्स मधला. त्यानंतर पहिले भौतिक शास्त्रज्ञ कोण होते, भारतीय भौतिक शास्त्रज्ञ कोण होते, हा एक मुद्दा. आलं. त्यानंतर येतोय की पॅरा ऑलिम्पिक गेम्स, हे याला केलं नाही केलं तर एवढं काही नाही अडचण. ठीक आहे. त्यानंतर कोणती ऋण योजना प्रायोगिक तत्वावरती सुरू करण्यात आलेली आहे? योजना परत आली म्हणजे प्रत्येक पेपरला एक योजना विचारलेली आहे ना. मग ते राज्य लेवलला असो की एक काय म्हणते ना, एक राष्ट्रीय पातळीवरती असो, राज्य किंवा राष्ट्रीय पातळी दोन्ही आलं लक्षात. मग यामध्ये लक्षात घ्यायचा पुढे ग्लोबल ऑब्झर्वेटरी डोनेशन ऑफ म्हणजे CODT लक्षात घ्या. 2021चा अहवाल रिपोर्ट्स वरती एक पेपर येतो. एक प्रश्न, एक रिपोर्ट, योजना, समिती आणि परत समिती म्हणजे जे परिषद भरली असेल त्या आंतरराष्ट्रीय संघटनेची, आणि पुरस्कार. म्हणजे कंटिन्यू तुम्हाला 3-4 प्रश्न दिसतात. म्हणजे असं ह्या गोष्टी करून ठेवा ज्या आयोग विचारतो. हे लक्षात घेणं महत्वाचं राहतं की दरवर्षी एक एक प्रश्न कशावरती आलेला आहे. त्यानंतर पुढे पुस्तक सुद्धा विचारलंय. मागच्या पेपरला एक पुस्तक विचारलेलं आहे ना, ते एक पुस्तक. त्यानंतर लक्षात घ्या अमृत सरोवर मोहीम किंवा मिशन आलेला प्रश्न, मोहीम किंवा मिशन किंवा त्यावरती आलेला असतात. हा एक बरोबर करंटचा आहे. मुख्यमंत्री तीर्थयात्री योजना, भारत मुख्यमंत्री योजना म्हणजे राज्य पातळीवरती योजना आलेली आहे. म्हणजे ज्या पुस्तकांमधून तुम्ही आता करणार असाल तर त्यामधून लक्षात घ्यायचं की अशा गोष्टी करा की ज्या राज्य पातळीवरती आहे आणि राष्ट्रीय पातळीवरती आहे. एक हे फार महत्वाचं असतं. त्यानुसार पुढे राजीव गांधी ओरांग राष्ट्रीय उद्यान, ज्याचे नाव ओरांग राष्ट्रीय उद्यान असे करण्यात आले, ते नाव बदललेलं आहे बरोबर. तसंच आता म्हणजे 2026च्या परीक्षेला करणार तर मनरेगाचे जे तुम्हाला बदललेलं आहे ना नाव, जीरामजी बरोबर, मी आज टाकून दिल ते, तर ते पण एकदा वाचून घ्याल. पण आता नका, ते पुढच्या 26 साठी कामात पडेल तुम्हाला. म्हणजे ज्या परीक्षा कोणत्या कामात येईल आपल्या राज्यसेवा म्हणा किंवा ज्या जून जुलैच्या म्हणजे या परीक्षेच्या नंतरच्या ज्या योजना येईल ना त्या योजनांसाठी ते कामात पडणार आहे. आणि पुढे बघायचं. त्यानंतर मध्य भारत एशिया शिखर परिषद झाला. हा एक म्हणजे परिषद आलेल परत म्हणजे ज्या 2025 मध्ये ज्या परिषदा झालेल्या आहेत त्या विचारणार. म्हणजे त्यामधले आले 25 आणि 24-25च्या दरम्यानच्या. ठीक आहे ना, त्या दोन्ही करून ठेवा. म्हणजे ऍटलिस्ट आपल्याला करंट जर करायचं झालं तर मागच्या दिवाळीनंतर म्हणजे दिवाळी 2024 नंतरचा जो पार्ट आहे ऑक्टोबर-नोव्हेंबर नंतरचा तो आतापर्यंत करायचा. म्हणजे साधारणतः 1 वर्षाचं करंट झालं आपल्याला. ठीक आहे, तेवढं करायचेच आहे. आणि जे पुस्तक म्हटलं ना त्यामध्ये ते आहे, त्यामध्ये जे तुम्हाला महत्वाचे मुद्दे आहे ना ते मुद्दे स्टार करून घ्या, हायलाइट करून घ्या किंवा त्याची प्रिंट, झेरॉक्स, फोटोकॉपी काय करायचं ते करून घ्या. म्हणजे त्यातून तुम्हाला फायदा होणार तेवढं त्याचा. चालेल, पुढे बघा. आलं. एक नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची नियुक्ती झाली. म्हणजे इथे सुद्धा घटनात्मक संस्था आहे तिथे ते विचारलेलं आहे. सॉरी, घटनात्मक नाही, संविधानिक विचारलेलं आहे तुम्हाला.
हा इथे कामात पडत तुम्हाला, हे एक लक्षात घ्या, कारण नियोजन आयोगाचं नीती आयोगामध्ये झालेलं दिसतं. तर याच ठिकाणी करंटचं परत बघा, युनिसेफ काल म्हटलं, काल आलेलं ऑप्शन मध्ये युनिसेफ आंतरराष्ट्रीय बालकांचा आपत्कालीन निधी म्हणून काम करतात. त्या मुलांचं कुठे शोषण होत आहे का त्यांच्यासाठी. त्याच नंतर भाभा ऑटोमेक रिसर्च सेंटर बार्क, हे आत्ताच बघा यांचं एक ज्यामध्ये डाटा BARC यामध्ये ज्यांचं काम केलेलं आहे महत्वाचं, त्यांचं निधन झालेलं आहे मागे आताच, बघितलं ना, पेपरला आलेलं होतं. त्या व्यक्तीचे जे महत्वाचे व्यक्ती आपण बघितलेलं आहे, मला आठवतंय, तर त्यांचं ते एक विचारू शकतात कधी पण. आले ट्रॉम्बे या ठिकाणी आहे ना यांचं मुख्यालय. त्यानंतर इस्रो आणि त्यानंतर DRDO, ह्या चारही व्यवस्थित करून ठेवून द्या त्याच्याशी रिलेटेड. आणि जायचं कुठे मी सरळ सांगेल, पुस्तकात मिळणार नाही, तर त्यांची ऑफिशियल वेबसाईटवर चालले जा सर. चालेल, DRDOची ऑफिशियल वेबसाईट आहे, त्यावरती चालले जा. त्यावरती तुम्हाला जे काही यांचं कोण संचालक आहे, आता कोण अध्यक्ष आहे, काय आहे, ते सर्व यांचं बेसिक अपडेट मिळून जाईल तुम्हाला. एवढंच का मराठीत मिळणार नाही, हिंदी किंवा इंग्लिशमध्ये असेल, पण थोडं अपडेट बघून तर घ्यायचं. त्याच्याशी रिलेटेड आला तर आला एखादी प्रश्न, सांगता येत नाही. खास करून याच्यावरती चारही वरती एक प्रश्न तयार होतो की यांचं अध्यक्ष किंवा प्रेसिडेंट कोण कोण आहे, असा एक प्रश्न तयार होऊन जातो ना आपला. ठीक आहे, तर ज्या काही समिट झालेल्या ज्या महत्वाच्या संघटना आहेत त्यावरती. ठीक, त्यानंतर कोणत्या दिवसाची थीम आहे. आता एक प्रश्न पण मागे आलेला होता तुम्हाला की क्षयरोगावरती आहे बहुतेक, त्यांची दर वर्षाला एक थीम येतात. ज्या दिवशी दिवस असतो ना त्यांचा, त्या दिवसाला त्यांची थीम आलेली असतात. आलं लक्षात. आता थीम म्हणजेच काय, त्यांचं पुढच्या वरती पूर्ण वर्षभर त्यांचं काम कसं चालणार, कशावरती चालणार, त्याच्या आधारे ते काम करणार. आलं लक्षात. तर मग ह्या गोष्टीच्या वरती लक्षात येणं महत्वाचं राहतं आपल्याला. मग त्यांचं काम म्हणजे थीम, त्याला टॅगलाईन म्हणतो आपण, बरोबर, स्लोगन म्हणतो, अशावरती ते पूर्ण काम करणार. तर इथे काय म्हटलंय त्यांनी बघा, कोणत्या दिवसाची थीम आहे. मग आपल्याला हे महत्वाचं आहे. आजचं काय करायचं तुम्ही, हा तर जाऊ द्या, हा दिवस तर जाऊ द्या, याचं काही नाही, पण समता दिवस, एड्स दिवस, सामाजिक न्याय दिन, म्हणजे हे दिवस. आणि याच्या व्यतिरिक्त क्षयरोग दिन असू द्या, एड्स दिन असू द्या, परत तंबाखू दिवस आहे, बरोबर, पेपरला येतं ना. मग या दिवसाचं तुम्हाला टॅगलाईन येतं की कशासाठी. पोलिओ दिवस असू द्या, परत येतात बरेचसे दिवस आहे असे. ठीक आहे, तर त्यावेळेस त्याचं नाव भारत सरकारचं या 2025 कुठल्या याच्यावरती त्यांनी काम केलेलं आहे, एकदा जोड्याला प्रश्न तयार होऊ शकतो. म्हणजे इथे प्रश्न कसा तयार होईल, एकतर तुम्हाला एड्स डे असेल, बरोबर आहे, एड्स डे, त्याची तारीख आलं ना, एड्स डे ची तारीख एक कोणत्या दिवशी आहे, किंवा आणि मग त्यांची थीम, असा एक प्रश्न तयार होतो, तारीख आणि डे. आलं. मग ह्या तीन गोष्टी तुम्हाला तयार होतो, मग त्या ठिकाणी तुम्हाला ते लक्षात येणं महत्वाचं राहतं. मग जोड्या लावा, मग कुठले, एकतर डे आणि थीम विचारेल किंवा तारीख आणि डे विचारेल. ह्या गोष्टी करून ठेवा, महत्वाचे आहेत मुद्दे त्यामध्ये, आणि याच्यामध्ये आहे पुस्तकांमध्ये मिळून जाईल तुम्हाला. तर सामाजिक न्याय दिन, जागतिक सामाजिक न्याय दिन. पण इथे परत जर हा जागतिक हा शब्द जर काढला तर कोणता आहे तरी मुद्दा, कोणाचा जन्मदिवस आहे का, छत्रपती शाहू महाराजांचा. आले ना इथे, त्यांचा जन्मदिन, बरोबर, छत्रपती शाहू महाराज आहे. कोणती तारीख माहितीये, 26 जून येतो या ठिकाणी तारीख आहे. जो पुढे बघा, भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे म्हणजे इस्रो चे अध्यक्ष, लक्षात बघा, इस्रोचे अध्यक्ष आपण आधी मुद्दा तो डिस्कस केला, इथे त्यांचे अध्यक्ष. मग असाच प्रश्न तुम्हाला इतरही संघटनांवरती तयार होतोय ना. ठीक आहे, मग त्याची अध्यक्ष बघून घ्यायचे, कोण आहे, काय आहे, कशा पद्धतीने आहे. ठीक, चालेल पुढे बघ. पंजाबच्या उत्पादन शुल्क विभागाने 2020 सालात ऐवत जाऊ दे. हा ऑपरेशन काल आपण बघितलेलं होतं, ऑपरेशन एकतर जोड्या लावा किंवा असं विधानात, मग ते राष्ट्रीय असू द्या की आंतरराष्ट्रीय पातळीवरती असू द्या, ऑपरेशन त्याच पद्धतीने विचारलं जातं. तर बघा आता पुढे तुम्हाला ब्लॅक कोबरा, ब्लॅक बुल, रेड रोज आणि प्रहार हे चारही याचे व्यतिरिक्त ऑपरेशन, म्हणजे जर आपल्या भारतीयांना जर कुठून एखाद्या संकटातून सोडून आणायचं असेल तेव्हा ऑपरेशन राबवलं जातं, किंवा एका दोन देशांच्या अंतर्गत कुठलं काही मिशन असेल तर तेव्हा ऑपरेशन राबवलं जातं, बरोबर आहे. अशा संदर्भात तुम्हाला विचारलं, जसं आता ऑपरेशन सिंधू एक आलंच ना भारत आणि पाकिस्तानच्या दरम्यान, तर तिथं सारे जगाला माहीत झालेलं आहे.
पण त्याचे व्यतिरिक्त जसं ते ऑपरेशन झालं, मग तसं बांगलादेशच्या संदर्भात जसं आता बांगलादेशला वादळ पेटलेलं होतं मागे, मग अशा वेळेस भारतीयांना तिथून सोडून आणणं ते एक ऑपरेशन राबवलं जातं, बरोबर. मग अशा पद्धतीने जे ऑपरेशन येतात ना एक एक, तर त्यावरती सुद्धा तुम्हाला लक्षात घेणं महत्वाचं राहतं. ठीक आहे, जो पुढे बघा कुठलं रे, हो बांगलादेशमध्ये चाललेलं आहे सध्या. वातावरण तिथलं तापलं आहे, परत मागे झालेलं होतं, परत थंड झालं, पुन्हा तापलेलं आहे वातावरण. त्यामध्ये एका बंगालीचा मृत्यू झालेला आहे. ते शेवटी काय, जाती धर्मातला विषय, विनाकारण ते काही गोष्टी चिघळवल्या जातात जाणीवपूर्वक. या गोष्टीला आपण जाऊ त्या विषयावरती न बोललेलं बरं. ठीक आहे, पुढे बघू. घटना दुरुस्ती आला. आता सुरू झालं बघा, प्रश्न कितवा 16, म्हणजे 15 प्रश्न चालू घडामोडीचे आलेले. ठीक आहे, त्याच्यावरती आता आलेला असतो आपल्याला हा सार्वभौमत्व पॉलिटी मधला हा विषय. रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर, म्हणजे इथे तुम्हाला मूलभूत हक्क विचारलेले आहेत. पहिलाच प्रश्न मूलभूत हक्कांवर आलेला. आलं, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली. आलं लक्षात, म्हणजे हे लक्षात घेणं महत्वाचं राहते, नागरिकांच्या हक्कांसाठी मूलभूत हक्कांवरती. आणि मग आता इथे लक्षात घ्यायचं, 14वी घटना दुरुस्ती, 24वी घटना दुरुस्ती, 16वी घटना दुरुस्ती आणि 39वी. मग ही घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी झाली आहे ते एक वर्ष बघायचं. जोडायला प्रश्न तयार होतो, कोणती घटना दुरुस्ती कोणत्या वर्षी आणि कोणती घटना दुरुस्ती कशासाठी. आलं लक्षात. इथे जर समजा त्यांनी विचारलंय की मूलभूत नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आली ती घटना दुरुस्ती, बरोबर, की ज्यांच्या स्वातंत्र्यावरती, सार्वभौमत्व आणि एकात्मतेवरती. आले लक्षात. हा एक मुद्दा लक्षात घ्यायचा. पुढे त्यानंतर ही 14वी पण बघा कुठली असेल. आता 24वी घटना दुरुस्ती विचारलेला आहे, 2-3दा विचारलेला आहे, बरोबर आहे. 24वी, त्यानंतर ही 16वी पण आणि 39 ह्या पद्धतीने बघून घ्यायला एकदा. आलं लक्षात. म्हणजे जेवढ्या घटना दुरुस्ती झालेल्या आहे आता, म्हणजे जो क्वेश्चन पेपर पहिला आपण बघितलेला 1 जून 2025च्या गट क च्या परीक्षा पेपर पासून ते आतापर्यंतच्या आलेलं. मग ह्या सर्व प्रश्न पत्रिकांचं जर बघितलं तर आतापर्यंत तुम्ही विचार करा की घटना दुरुस्ती किती विचारण्यात आलेल्या आहे. मग त्या प्रश्नामधल्या असू द्या की पर्यायामधल्या असू द्या, सर्व प्रश्न घटना दुरुस्तींची एक लिस्ट करायची आणि व्यवस्थित त्याला अभ्यासा. कुठे ना कुठेतरी तुम्हाला येईल. समजलं, कोणत्या येईल काय येईल नाही सांगतात आपल्याला. ठीक आहे, मग पुढे बघा त्याच पद्धतीने जो पुढे. आणि बघ परत मूलभूत हक्क हा टॉपिक आला. फक्त मूलभूत हक्क इथे त्यांनी घटना दुरुस्ती म्हणजे कुठल्या कलमावरती जाऊन थांबतं असे विचारू शकतो, बरोबर आहे. की रिकामी जागा समजा या उदाहरण जर समजा या घटना दुरुस्तीनुसार मूलभूत हक्कातील कोणत्या कलमावरती बंधने आणली किंवा कोणत्या कलमाविषयी करण्यात आली असे विचारू शकेल उलट, बरोबर. कारण मूलभूत हक्कामध्ये तर आपण येतो तुम्हाला 12 ते 35, म्हणजे जर बघायला गेलं तर 14 ते 32, खऱ्या अर्थाने 14 ते 32च वापरायला मिळतं ना आपल्याला. ठीक आहे, इकडे 12-13 निघून जात आहे बाजूला, म्हणजे राज्य संस्था आणि न्यायिक पुनर्विलोकन आलं. आणि त्यानंतर येतो 35, 34 आलं, 33, 34, 35 हे निघून जातात. आलं, हा एक मुद्दा आहे. त्यानंतर लक्षात घ्यायचं पुढे हा येतो 9 कलमे अंतर्गत. त्यांनी काय म्हटलंय, राज्यघटनेच्या भाग म्हणजे हा 10, 5 आणि 17 किती झाले 17. 17व्या भागामध्ये कोणती 9 कलमे आहेत, याचा अर्थ 9च नाही तर कोणती कलमे आहेत असा मुद्दा पण तयार होतो. आलं लक्षात. म्हणजे आता म्हटलं तुम्हाला भाग, आता भाग कसा तयार होतो बघा. हे भाग आहे, कोणत्या भागामध्ये समजा 5व्या भागामध्ये कोणत्या कलमा दरम्यान तुम्हाला तरतूद करण्यात आलेली आहे, म्हणजे असा मुद्दा आहे. ठीक आहे, दिलेला आहे ना तुमच्याकडे आहे चार्ट मध्ये. तर त्यामुळे लक्षात ठेवा हे भाग 5वा असेल, उदाहरण 5, 6, 7 जे काय असेल ते, आणि कोणत्या भागामध्ये कोणत्या कलमांची तरतूद करण्यात आली ते. म्हणजेच काय आपण ते म्हणू शकतो, कलम 1 मध्ये भाग 1 मध्ये जर आपण घटना निर्मिती किंवा संघराज्याचा दिलेला आहे पाठ, राज्य निर्मिती. भाग 2मध्ये नागरिकत्व दिलंय, 3मध्ये हक्क दिलेला आहे, 4थ्यामध्ये मार्गदर्शक दिलेलं आहे आणि 4A मध्ये मला मूलभूत कर्तव्य दिलेली आहे. आलं लक्षात. 5वं कशा संदर्भात आहे, केंद्र सरकारच्या संदर्भात, आणि 6वा भाग राज्य संदर्भात येतो, राज्य विधिमंडळा संदर्भात किंवा राज्य सरकारच्या संदर्भात येतोय. मग सरळ सरळ तसा मुद्दा तयार होतो की केंद्र सरकारच्या अंतर्गत किंवा 5वा भाग या विभागाच्या अंतर्गत येतो.
आलं लक्षात? म्हणजे असाही प्रश्न तयार होतो. त्याच्यामुळे काय करा, व्यवस्थित हे भाग पाठ करा. भाग बरोबर आहे, आणि सोबत परिशिष्ट. भाग आणि परिशिष्टे आले लक्षात? भाग आणि परिशिष्टे हे लक्षात घ्यायचं तुम्हाला. दोन्ही पण पाठ करा, कारण परिशिष्टावरती आहेच ना प्रश्न. परिशिष्ट किंवा अनुसूची आपण म्हणतो त्याला. आणि भागांमध्ये हे प्रश्न हक्काचे आहे, सोपे आहेत, त्याला जाऊ देऊ नका. आलं? त्यानंतर लक्षात घ्यायचं की बघा, भारताची संविधान सभा बनविण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? बरोबर. आणि हा मुद्दा कुठे येतो तुम्हाला? घटना निर्मितीमध्ये येतो. बरोबर. घटना निर्मिती हा जो टॉपिक आहे ना, त्यामध्ये तुम्ही बघा, त्यामध्ये त्यांनी सर्व दिलेलं आहे. आता इथे जर बघितलं तर 1938 जाऊ द्या. 38 ला काय झालं होतं माहितीये का? नाही ना. 39 ला कोणती काही आहे का इतिहासामधला काही? 1940 ला ऑगस्ट घोषणा आहे ना. भूदान चळवळ पण येतं. बरोबर. ठीक. वैयक्तिक सत्याग्रह तेच. त्यानंतर 42 ला एक चले जाओ इतिहासामधली येतं, आणि परत क्रिप्स मिशन येतं. मग याचं उत्तर काय असेल? ऑगस्ट घोषणेमध्ये आलेलं आहे ना. ऑगस्ट ऑफर पण आपण त्याला म्हणतो. इथे दिलंच असं खाली ऑगस्ट ऑफर नाही वाटतं. ठीक आहे. 1940 ला ऑगस्ट ऑफर झालेली, ऑगस्टची घोषणा, आणि तिथे त्यांनी मान्य करण्यात आलेली होती की कशा पद्धतीने त्याचं काम करायचं पुढे, आणि त्यांनी स्वीकारलेलं. आणि मग पुढे हळूहळू करत तिथून आपण 1940 ते 47 पर्यंत स्ट्रगल चाललेला होता, पूर्ण संघर्ष. आलेल? तर हा एक मुद्दा लक्षात घेणं महत्वाचं राहतं, कशा पद्धतीने आलेलं आहे. ठीक आहे. 38, 39, 40 आणि 42 पर्यंत. ठीक आहे. पुढे ते बघा, म्हणजे बघा, मागे संविधान सभा बनविण्याची किंवा संविधान सभा निर्मितीची, आता इंग्रजांनी वगैरे हे शब्द त्यांनी फक्त जोडण्यात आला त्याला विशेषण म्हणून. बरोबर आहे. की ब्रिटिशांनी सरळ म्हणू शकतात की संविधान सभा निर्मिती खालीपैकी कोणत्या योजनेमध्ये मान्य करण्यात आली, किंवा स्थापनेची तरतूद. तर तो मुद्दा इथे येऊन थांबून जातो आपला. पुढे बघायचं, भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तम प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी विनाकारण जोडण्यात आले. काय हा जो आहे ना, हे शब्द रचना हे बघा विनाकारण जोडण्यात आले. इथपर्यंत काही करत नाही. सरळ 1930 ते 32 दरम्यान लंडन मध्ये रिकामी जागा गोलमेज परिषदा घेण्यात आली. आले लक्षात? हे लक्षात आहे. मग त्याच्या संदर्भात येतो 3 येतं तुम्हाला. मग याच गोलमेज परिषदेमध्ये ते विचारलंय महात्मा गांधी कोणत्या परिषदेला हजर होते. एक, तिन्ही परिषदेला हजर राहणारे व्यक्ती विचारलेले आहे तुम्हाला, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे 2. त्याच्यानंतर जातीय निवाडा पण आलेला आहे त्याच्याविषयी 16 ऑगस्ट 1932 ला. त्यानंतर काय पुन्हा काही आलं काय? पुणे करार. हा, ते जातीय निवाडा झाला म्हणून त्यामध्ये पुणे करार आलेला आहे, म्हणजे त्याला एरवाडा करार म्हणतो आपण. 1932 ला झालेला तो. त्यानंतर परत काही मुद्दे नाही. तर हे म्हणजे गोलमेज परिषदेवरती एवढे, हे तर इझी प्रश्न आलेले आहे, पण सांगता येत नाही कधी कसला एखाद्या विधानामध्ये प्रश्न येऊन जातोय. बरोबर. म्हणजे तुम्हाला याच्या संदर्भात करणं महत्वाचं आहे. गोलमेज परिषदा आलेलं की ज्याच्या सविनय कायदेभंग चळवळीनंतर सुरू करण्यात आलेले. हा, सुटलंय काही? हा, गांधी अरविंद करार 1931 चा आहे तो. बरोबर. 5 मार्च 1931 चा गांधी अरविंद करार. पण तो सविनय कायदेभंग चळवळीच्या दरम्यान करण्यात आलेला होता. बरोबर. तो ब्रेक करण्यात आली सविनय कायदेभंग चळवळ, आणि त्यावेळेस म्हणजे तेच कायद्यानेच थांबवण्यात आलेली होती महात्मा गांधीची चळवळ. गांधी आणि अरविंद ह्या दोघांच्या मध्ये तो करण्यात आलेला करार. ठीक आहे. पण तरी पण त्यांना अटक झालेलीच होती महात्मा गांधींना, कारण त्यांनी जबाबदारी घेतली होती ते आंदोलन किंवा ते चळवळ थांबवण्याची. आणि तो मिठाचा सत्याग्रह दांडी या ठिकाणी झालेला. बरोबर आहे. पण ज्या ठिकाणी समुद्र आहे त्या ठिकाणी मिठासाठी गेलेले हे लोक विरोध करायला, पण ज्या ठिकाणी समुद्र नाही त्या ठिकाणी जंगल सत्याग्रह झालेला होता. पण यांनी थांबवलेला होता मिठासाठी सत्याग्रह समुद्र पातळीवरती गेलेले, म्हणजे तिथे गेलं किनाऱ्यावरती जाऊन. पण जर इकडे तर म्हणजे बाकी ठिकाणी ते जंगल सत्याग्रह सुरूच होता, तर म्हणून त्यावेळेस त्यांनी तो विरोध करण्यात आलेला होता. म्हणून आणि जबाबदारी यांनी, म्हणून त्यांना अटक करण्यात आलं. आणि पुढे जेव्हा जातोय मग ते अटक करण्यात आले, म्हणून तो करार झाला 5 मार्च. तुम्हाला कधी कधी घटनाक्रम पण विचारू शकतात. आलेला पण आहे घटनाक्रम प्रश्न.
बरोबर आहे. म्हणजेच त्यामध्ये सविनय कायदेभंग चळवळ 1930, गांधी आयर्विन करार 1931 5 मार्च, त्यानंतर एरवाडा करार 1932 आले. त्याचनंतर जातीय निवाडा आयोग, जातीय निवाडा जो खटला दाखल झालेला होता किंवा तो जाहीर करण्यात आलेला होता तोही 1932. फक्त हे मग अशा वेळेस 32 जर आलं ना मग तुम्हाला तारखेवर यायचं. बरोबर. मग हे जातीय निवाडा करार म्हटलं तर किती 16 ऑगस्ट 1932. मग हा क्रम लावतोय लक्षात येतात. मग हाही सुद्धा इथे 5 मार्च. म्हणजे बघा असे घटनाक्रम तयार होतो. म्हणजे असं करणं गरजेचं राहतं तुम्हाला. फार महत्वाच्या आहे या गोष्टी. म्हणून ज्या राष्ट्रीय चळवळीचा आणि घटनाक्रम आलेला आहे तुम्हाला बरेचदा प्रश्न आलेला आहे. घटनाक्रम कुठला विचारेल काय विचारेल नाही सांगतायत, म्हणून त्या गोष्टीने करा. म्हणजे गोलमेज परिषदा आणि हे पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. कोणत्या 8वीच्या पुस्तकात ना 11वी मध्ये पण आहे आणि 8वीच्या पण आहे रे. एका राष्ट्रीय चळवळ काहीतरी आहे एक टॉपिक. 8वीच आहे की 5वीचं आहे तर लक्षात नाही का. पण एक राष्ट्रीय चळवळ म्हणून आहे टॉपिक, कशात तरी आहे ते मला आठवत नाहीये. वर्ष बहुतेक 12वीत आहे की काय माहित, नवीन मध्ये एकदा बघून घ्याल. ठीक आहे चालेल पुढे जाऊ. हा गोलमेज परिषदा म्हणजे थोडी मिक्स आहे प्रश्न इथे. परत तुम्हाला आता हे कलम 154 तर महत्वाची आहेच एक. त्याच्यासोबत तुम्हाला मुख्यमंत्री, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ हे एकच टॉपिक आहे. आले. मग मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ, मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल मंत्रिमंडळ नेमतात ना, कारण राज्यपालासमोर लिस्ट जाहीर करतात मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने म्हणजे मंत्रिमंडळ जाहीर करतात आणि मग फक्त सही करतात. बाकीचं काम मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळच करतात. राज्यपाल एक. म्हणजे आता तुम्हाला करणं काय, मुख्यमंत्री आणि राज्यपाल हे दोन्ही करणं गरजेचं. टॉपिक मध्ये ते हायलाइट करायचं त्या गोष्टी. आणि कलम 154 त्यातले महत्वाचे येतो. कार्यकारी सत्ता रिकामी जागा परत बघा. राज्याची कार्यकारी सत्ता म्हणजे प्रत्यक्ष, आता त्यामध्ये कार्यकारी पण येतात आणि परत कायदेविषयक येतात का. कार्यकारी म्हणजे काय रे, प्रत्यक्ष काम करणारे. बरोबर. प्रत्यक्ष काम ज्या ठिकाणी करतात ते कार्यकारी सत्ता. मग ही कोणाच्या रिकामी जागा यांच्याकडे देण्यात आली आहे. आलं लक्षात. मग आता एक काम करायचं, तुम्ही ज्यावेळेस तुम्ही मुख्यमंत्री आणि राज्यपाल हा टॉपिक जेव्हा करणार तेव्हा याचं सर्वच कळून जाणार तुम्हाला काय आहे कसं आहे कोणत्या कलमा. तर आपल्याला फक्त कलम 154 महत्वाची नाहीये ना, त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सर्वच कलमा महत्वाचा आहे. तर राज्यपाल म्हणणार तर राज्यपाल टॉपिक मध्ये हा प्रश्न चालला जाईल. मुख्यमंत्री म्हणाल तर मुख्यमंत्रीच्या टॉपिक मध्ये चालला जाईल. म्हणजे तुम्हाला मग काय, मुख्यमंत्री म्हणाल तर फक्त मुख्यमंत्री नाही येणार, त्यांच्यासोबत त्यांचं मंत्रिमंडळ येणार. आलं लक्षात. मुख्यमंत्री व त्यांचं मंत्रिमंडळ असं येऊन थांबणार याच ठिकाणी. ठीक आहे आलं लक्षात. जो म्हणजे हे राज्यावरती, इथे तुम्हाला केंद्राचे प्रश्न कमी दिसणार, इकडे राज्यावरती जास्त प्रश्न आहेत. त्याच्यानंतर परत आलं कलम 32 आहे. हा जो काल परवा आपण डिस्कस केलेला ना प्रश्न, हा म्हणजे तिकडे जर समजा तुम्हाला कलम 32चा वरती फक्त हृदयाचं म्हणजे संविधानाचं किंवा घटनेचा आत्मा म्हणून विचारलं, हृदय म्हणून विचारलेलं आहे. इथे आता कलम 32च्या अंतर्गत असणारे तुम्हाला अधिकार विचारलेले आहेत. पण इथे किती आहे, फक्त 4च आले, 5 येते. 12वीच्या पुस्तकात सरळ सरळ दिलेले आहे तुम्हाला. 12वीचं ओल्ड पुस्तक बघा, आलं लक्षात. 12वीचं ओल्ड पुस्तक ह्यामध्ये दिलेलं आहे, समजलं. तर त्याच्यामुळे ना त्या गोष्टी तुम्हाला सोयीस्कर होऊन जाईल. त्यावेळेस बघा सरळ सरळ 12वीचं पुस्तक वाचाल, बाकी काही वाचत बसू नका यामध्ये जास्त. बरं. आणि सरळ याच्यासोबत काय करा, परत हे जर त्यांनी इंग्लिशमध्ये दिलेलं आहे आपलं मराठीमध्ये, त्याच्यासोबत हे इंग्लिशही नावं कराल. हे बघा खाली दिलेलं हे इंग्लिशही नावं, कारण पेपरला विचारलेले आहे त्यांनी इंग्लिशमध्ये नाही तर हे को वारंटो म्हणून असे मराठीमध्ये टाकलेलं आहे. बरोबर आहे. म्हणून मराठीच्या सोबत इंग्लिशही नावं व्यवस्थित करून घ्या, हे तुम्हाला महत्वाचं आहे. कारण नाही लक्षात राहत ना कधी कधी आपल्या. बरोबर. मराठी ती आणि इंग्लिशमध्ये, पण इंग्लिशमध्ये जरी तर राहणार असं पण त्याचं मराठीमध्ये अर्थ हे विचारलेलं उच्च. जाऊ पुढे. ठीक आहे. आता याचा अर्थ एक बेसिक मध्ये सांगून देतो बघा. बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय, प्रत्यक्षरित्या बंदिस्त करून त्याला न्यायालयासमोर आरोपीला हजर करणे. बंदी करून प्रत्यक्षरित्या फिजिकली. आलं लक्षात. हा एक. त्यानंतर परमादेश म्हणजेच त्यांना आदेश देतात की तुम्ही त्या पदावरती, ज्या पदावरती तुम्ही आहे त्याची तुम्ही पात्र आहे का. आलं लक्षात. आदेश देणे
नाहीतर काय करायचं, एखाद्या व्यक्तीचं शिक्षण नसायचं किंवा त्या पदाला तो पात्र नाही, तरी पण त्या पदावरती तो राहणं. म्हणजे आपण विचारतो ना, एखाद्या पदावरती जर XYZ पदावरती एखादी व्यक्ती असेल, त्याला म्हणतो शिक्षण किती झालं, आपण म्हणतो, किंवा विचारही करतो कोणी बसवलेला ह्या पदावरती, त्याला कळत नाही, काही नाही असं म्हणतो ना आपण. याचा अर्थ असं नाहीये, पण हे तुम्हाला कायद्याच्या दृष्टिकोनातून त्या व्यक्तीची जर समजा चुकीच्या पद्धतीने निवड झाली किंवा काही झालं, आपण मागतून तर तेच ते आलेलं असतं, किंवा एखाद्याने वरिष्ठांनी देण्याचा अधिकार त्यांना. त्यानंतर अधिकार पृच्छा म्हणजे तोच अधिकार विचारण त्याला आलं. त्याचसोबतच येतं उत्प्रेषण. उत्प्रेषण म्हणजेच त्याला आपण काय म्हणू शकतो, इथेच बघा, इथे पण दिलेलं आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात राहील बघा. बंदी प्रत्यक्षीकरण काय, अधिकाराच कारणे करण्याचा आदेश, म्हणजे कोणाला म्हणू शकतो आपण, बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजेच काय, मला आता ते सांगा इथे. आलं लक्षात. एक त्यानंतर परमादेश कोणता आलेलं आहे. त्यानंतर अधिकार पृच्छा, उत्प्रेषण. आलं लक्षात, पाठ करून टाका बरोबर. बरेचदा प्रश्न आहे याच्यामध्ये. ठीक आहे, एक 5वं पण आहे, तो 12वीच्या पुस्तकात दिलेला आहे, एकदा वाचून घ्या. आलं, पुढे जाऊ. त्यानंतर 243E वरती पण आलेला आहे, पुढे इथे आलेला आहे 243 हा प्रश्न आलेला आहे ना. तुम्हाला कोणत्या पेपरला आलेला आहे तो प्रश्न, ग्रुप सी ला, गट क 1 जून 2025 ला आहे ना, रिपीट झालेला दिसतोय तुम्हाला. म्हणजे हा प्रश्न 2022चा प्रश्न तुम्हाला कुठे आलेला दिसतोय, म्हणजे हा 2022चा प्रश्न आलेला आहे बरोबर आहे. 5 नोव्हेंबर 2022 ला आलं लक्षात. मग याच्याशी निगडीत तुम्हाला रिपीट झालेला प्रश्न मग कुठला, 1 जून 2025 ला आलेला प्रश्न, जो गट क ला म्हणतो आपण. म्हणून म्हणतो मागचे प्रश्न तपासा, जर जसं तसं आले असेल तर तुमचे एफर्ट्स कमी होऊन जाणार ना. डायरेक्ट क्लिक करता, तुम्हाला आन्सर बघता बघता माहिती राहते, हो वाचलं का पटकन आन्सर कोणता, पुढे चला. म्हणजे 2 ते 3 सेकंदात क्लिक करून पुढे निघून जाणार होतं तुम्हाला. आलं, म्हणजे याच्यासाठीच म्हणतोय. आणि ज्या मुलांनी नसते बघितलं मागचे पेपर, तो त्यावरती विचार करत राहतो आणि आपण पुढे निघून जातो 2-4 प्रश्न, समजलं. म्हणून वेळ वाचून जातो आपला. जो पुढे हे बघा, शिफारशीनुसार कोणती त्यांनी विचारलेलं आहे आधी. मूलभूत कर्तव्यांमध्ये समावेश करण्यात आलेला आहे, मी दिलेला आहे नोट्स मध्ये. कोणती समिती, तर त्यामध्ये येतो तुमची स्वर्णसिंग समिती. आले. मग सुरुवातीला किती होते, 8 होते, त्याच्यानंतर 10 झाले आणि नंतर 11वं त्यात समाविष्ट करण्यात आले. ठीक आहे, मग या समितीनुसार म्हटलं तर 8 चे 10 झालेले आले. आणि 11वं जर कर्तव्य म्हटलं शिक्षणासंबंधी, तर हे छान सेवा घटना दुरुस्तीने समाविष्ट झाले बरोबर. जायचं पुढे. मग त्याच्यासोबत मग ह्या समित्या असेल काय, आता एकदा बघून घ्यायची तुम्हाला कुठे कामात पडत असेल तर. आपल्यासाठी महत्वाची आहे स्वर्णशील समिती, सरदार स्वर्णशील समिती असं त्याचं नाव आहे पूर्ण, सरदार स्वर्णसिंग समिती. तर त्याचा तो मुद्दा येऊन थांबतो तिथे. आलं, पुढे बघा, एक एक टॉपिक तुम्हाला ऍड होत चाललेले आहेत. ठीक आहे, हे ग्रामसेवकाचे कार्य नाही, याचं पण तुम्हाला 6वीच्या पुस्तकात दिलेलं आहे. ग्रामपंचायतीचे कार्य, त्याच्यामध्ये उपसरपंच पण दिलेला आहे, सरपंच पण दिलेला आहे, ग्रामपंचायतीचे उत्पादनं पण दिलेले आहे, त्यांची उत्पन्नाची साधनं कोणती आहे बरोबर आहे. त्यानंतर परत तुम्हाला ग्रामसेवक, त्याचा सचिव बरोबर आहे, हे सर्व तुम्हाला दिलेलं असतं, कोणाचं कार्य किती आलेलं आहे. मग सरळ सरळ काही कुठे जास्त शोधत नाही बसायचं, सरळ ग्रामसेवकाचे कार्य, ग्रामसेवकाचे काय म्हटलं त्यांनी, काम ग्रामसेवकाचे नाही, हा मुद्दा येऊन थांबतो तिथे. ठीक आहे, आलं लक्षात. यावरून लक्षात घ्या. पुढे बघा, पुढे जाऊ पुढे. ठीक आहे, मग ग्रामसेवकाचे इथे नाही म्हटलंय, होऊ शकेल इतर ठिकाणी ग्रामसेवकाचे खालीलपैकी कोणते कार्य आहे असं विचारू शकेल. मग नाहीच्या आधी तुम्हाला कोणते आहे ते वाचा, म्हणजे नाही हा प्रश्न सुटेल तुमचा. इथे परत घटना दुरुस्ती विषय आलेला आहे. हा, हे बघ, 11वे मूलभूत कर्तव्य आपण आताच बघितलेलं आहे बरोबर. 51(1) म्हणून तुम्हाला मी काल परवाच बोललेलो होतो की हा शब्द विचारतात, की म्हणजे तुम्हाला असं 11वं नाही विचारणार, तिथे कंसामध्ये कधीतरी के विचारतात. आणि के हा 2-3 प्रश्नाला विचारलेला आहे, 2-3दा के, म्हणजे ते 11. ए पासून जर निघालो ना आपण, तर बरोबर के पर्यंत येऊन थांबतो एबीसीडी नुसार. ठीक आहे, म्हणून त्यांनी 51(a) ह्या भागामध्ये
की ही कर्तव्य समाविष्ट झालेले आणि 86वी घटना दुरुस्ती 2002ची. महत्वाची घटना दुरुस्ती आहे. ठीक आहे. मग याच्याविषयी झालेला बदल कोणता असेल रे? मूलभूत हक्कांमध्ये कलम 21A ऍड झालेलं आहे, बरोबर. त्यानंतर मार्गदर्शक तत्वांमध्ये DPSP मध्ये कलम 45 समाविष्ट झालेलं दिसतंय. आणि फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्यांमध्ये तुम्हाला येतं 11वं कर्तव्य म्हणजेच के 11वे. आले हे चारही आलेले दिसते तुम्हाला, म्हणजे हे या मुद्द्यामधून होतं. 21A 45 आणि के 11वे. समजलं? हो हो हो, त्याची तरतूद आता इथे विचारू शकतो. 42वी घटना दुरुस्ती 1976, बरोबर आहे. एकतर घटना दुरुस्ती आणि वर्ष विचारणार, म्हणजे इथे जोडायला प्रश्न तयार होतो, किंवा घटना दुरुस्ती आणि त्याची तरतूद विचारणार तुम्हाला, बरोबर आहे. आणि याच्यावरती प्रश्न आलेला आहे तुम्हाला पुढे, बरोबर आहे. आणि तसंही तुम्हाला हे सुद्धा जोडायला प्रश्न आलेला आहे एकदा, बरोबर. मूलभूत हक्कांमधले हे आणि हे याच्यावरती तर आहेच आहे, आणि या मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वांवरती तर आहेच आहे. म्हणजे तुम्हाला 52वी घटना दुरुस्ती सुद्धा करणं लक्षात, 42वी, 62वी आणि 2002 जेवढ्या घटना दुरुस्त्या विचारलेल्या आहे ना, मग त्या पर्यायात असू द्या की प्रश्नात असू द्या, सर्वांची लिस्ट करून व्यवस्थित करा, बरोबर. एक लिस्ट करून तरी ठेवा, तुमच्या लक्षात येतं, बरोबर. स्टेटमेंट मध्ये पण आहे ना, विधानामध्ये दिले आहे तुम्हाला त्यासोबत, ठीक आहे. त्यानंतर अपहरण नारायण मेघाजी लोखंडे कालही आले, काल की परवा आले होते, काल आले होते. म्हणजे काल आले म्हणजे कालच्या प्रश्नामध्ये आले, कालच्या प्रश्नांमध्ये आले होते, म्हणजे काल आले म्हणा. नारायण मेघाजी लोखंडे, ठीक आहे, यांच्या संदर्भातील बरोबर विधान. कामगार चळवळीचे जनक, बॉम्बे मिल हँड असोसिएशन ही संघटना परत आली होती प्रश्नामध्ये, विचारलं. त्यानंतर येतं किताब राव बहादूर आणि महाराष्ट्र लेबर युनियनची स्थापना. हे तर ठीक आहे, पण तुम्हाला हे सर्व जेव्हा नारायण मेघाजी लोखंडे करणार त्यावेळेस तुम्हाला 11वीच्या पुस्तकामधून करून घ्यायचं, फार महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही करणार त्यावेळेस लक्षात येऊन जातं तुम्हाला, ठीक आहे. म्हणजे कारण एकदा जर हे केलं तर हे सर्व प्रश्न सुटेल ना रे. मग याच्या सोबत परत काय करायचंय, कायदे पण करा, जे कामगार कायदे आहे ना ते सुद्धा, कारण यांच्या चळवळीच्या आधारे ते कायदे आलेले, ठीक आहे. तर मग हा दोन्ही मुद्दा तुमचा त्या ठिकाणी कव्हर होऊन जातो. फार महत्वाचा आहे, आयोगाला आवडीचा प्रश्न आहे की काय नारायण मेघाजी लोखंडेवरती बरेच प्रश्न आलेले. आता इथे ते तुम्हाला महत्वाचं. आता बघा, महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न जास्त दिसत आहे तुम्हाला, बरोबर. भारताच्या थोडे कमी आहे, महाराष्ट्रावरती जास्त आहे. म्हणजे तुम्हाला कोणता इतिहास जास्त फोकस करावा लागणार आहे, महाराष्ट्राचा. पूर्वला भारत आणि महाराष्ट्रामध्ये त्यांनी महाराष्ट्र फोकस जास्त केलेला आयोगाने, एक म्हणजे असं त्यांनी दिलेलं नाहीये, पण प्रश्नांवरून आपण ठरवू शकतो. पण आपल्याला दोन्ही करणं गरजेचं आहे, भारत प्लस महाराष्ट्र. पण जेव्हा तुम्ही मुख्यला जाणार तिथे फक्त तुम्हाला महाराष्ट्र करणं गरजेचं आहे. आलं लक्षात? ह्या गोष्टी करणं गरजेच्या आहेत, म्हणून हे लक्षात येणं महत्वाचं राहतं तुम्हाला. आलं लक्षात? मग पुढे बघा. आता इथे अभिनव भारत ही जर संघटना म्हटलं तुम्हाला, तर कुणाची? तुम्हाला 11वीच्या पुस्तकात हे चारही दिलेले आहे, बरोबर आहे. म्हणजे इथे विनायक दामोदर सावरकर, ठीक आहे. त्यानंतर अनंत लक्ष्मण कान्हेरे यांनी गोळ्या घातलेल्या होत्या. कुणाला रे? बरोबर आहे, अनंत लक्ष्मण कान्हेरेंनी तुम्हाला जॅक्सनला गोळ्या घातलेल्या होत्या. आणि हा कुठे झाला होता खटला? नाशिकला. थिएटरच्या बाजूला बाहेर मूवी बघून बाहेर निघाला, तिथे गोळ्या घातल्या त्याला. थिएटरचं नाव तर दिलंय ना का? लक्ष्मी विजयानंद आहे का? एकदा बघून घ्या. आलं लक्षात? हा. मदनलाल धिंगरा आणि चाफेकर बंधू. चाफेकर बंधूंनी कोणाचा आठवतं? हा चाफेकर बंधूंनी रँडचा खून केला, कशा संदर्भात होता? कोविडची, हा कॉलराची होती का प्लेगची होती? कॉलेरा एकदा बघाल, प्लेगची होती की कॉलराचे होते, आणि लक्षात एकदा कन्फ्युजन दूर करून घ्या, बघून घ्याल, एकदा परत बघा. एक त्यांनी त्यावेळेस काय होतं ना की घराघरामध्ये जेव्हा, कारण की हा तिथे पुण्याला हा प्लेग कमिशनर होता,
प्लेग आजार जो साथ होती ना, त्या आजारामध्ये त्याला कमिशनर म्हणून नेमण्यात आला होता. आणि यांनी काय केलेलं होतं, सरळ घरामध्ये धुडगूस घालायला, घरात जायचं, त्यांचं फेकफाक करायचं, तपासणीच्या माध्यमातून मुलांवरती मुलींवरती अत्याचार करायचा आणि परत ते यांच्यावरती हे करायचं, नासधूस. कारण हा आजारच असा होता की उंदरांपासून होणारा, बरोबर आहे, आणि काय होतं संसर्गजन्य. आणि त्यावेळी आता सारखं नव्हतं ना क्वारंटाईनची वगैरे व्यवस्था, बरोबर. आणि सरळ ते उचलून घेऊन जायचा तो, बरोबर. तर म्हणजे इतके हाल व्हायचे. त्याच्यामुळे तो राग यांनी याच्यावर काढला, रँडचा खून. आणि त्याच्यासोबत एक साथीदार पण होता, तो पण मरण पावला तुम्हाला. आणि कुठे झाली असं नाही घटना, तर पुण्यामध्ये गणेश खिंड या ठिकाणी, ठीक आहे. आजचा पाषाण एरिया आहे तो, युनिव्हर्सिटी साईडचं तिकडे येतो, ठीक आहे. त्या ठिकाणी तो येत होता रात्रीला घोडागाडीने, त्याला गोळ्या घातल्या त्या ठिकाणी, ठीक आहे. तर हाच येतो तो चाफेकर बंधू, ठीक. जिथे आम्ही चहा पाहायचो तिथे होते चाफेकर बंधूचा वाडा, तिथेच, ठीक, तिथेच समोरच झालंय. मदनलाल ठिकरे, आनंदलक्ष्मी कानडे. आणि हे सर्व घटना तुम्ही व्यवस्थित ऐका, 11वीच्या पुस्तकांमध्ये आहे. महाराष्ट्राचा इतिहास. मी का वारंवार तेच सांगतोय, कारण होतंय ना रे तुमचं कव्हर. उगीच कशाला जास्त मोठ्या पुस्तकांमध्ये गुंतून पडता, होतंय ना. पण तेच पुस्तक तर वाचा छोटस, त्यामध्ये एक पॉईंट पण चुकीचा नसेल, कारण महाराष्ट्र गव्हर्नमेंटने प्रिंट केलेलं पुस्तक आहे म्हणून महत्वाचं आहे आपल्याला. तर हे मग जर समजा शासन चुकलं तर मग आपण चुकलो, तर मग शासनही चुकलं म्हणायचं. त्या पुस्तकात चुकीचं असेल तर मग आपण काय करणार, काहीच नाही. आलं. मग अशा वेळेस मुलं मग आयोगाला वगैरे ऑब्जेक्शन घेतात, त्यावरती प्रश्न वगैरे, मग प्रश्न चेंज असू द्या की प्रश्न रद्द असू द्या, ह्या गोष्टी होतात. म्हणून पहिल्या आणि दुसऱ्या. चालेल, पुढे बघा. इथे पण आता इथे तुम्हाला चारही व्यक्ती महत्वाचे आहेत. मराठीतील पहिले पत्रकार म्हटलं तर सरळ सरळ येऊन थांबतो जांभेकरांवरती, बरोबर आहे. हा दिन कोणता साजरा केला जातो, पत्रकार दिन म्हणून 6 जानेवारीला, बरोबर. 6 जानेवारी पत्रकार दिन. अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक, मराठी वृत्तपत्राचे जनक अंकुलाबा बेट, शाळेचे संचालक बाळशास्त्री जांभेकर. मग आता विचार करा, एक वृत्तपत्र ज्यावेळेस मी बोललो तर असा प्रश्न वैशिष्ट्यांवरती आलेला आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीविषयी प्रश्न आलेला 4 विधानं. एक त्याच्यासोबत लक्षात घ्यायचं, हे झाले तुम्हाला व्यक्तीविषयी. असं जर समजा एखादी वृत्तपत्र दिल्या, समजा उदाहरण दर्पण, आणि त्याच्याविषयी जर असे 4 विधानं दिली असेल तर, बरोबर आहे, असंही होतं, बरोबर आहे, आलेलं आहे. मग प्रत्येकच म्हणजे जे जे महत्वाचे वृत्तपत्र आहे त्याच्यावरती जास्त प्रश्न आहे. मग ते दर्पण असू द्या, ज्ञानोदय असू द्या, परत कुठलं दिग्दर्शन आहे, परत कुठलं येतं, कोणतं येतं पटपट, आहेच बरेच वृत्तपत्र आहे की जे मराठी मधले पण आहे ज्यांच्यावरती आलेले आहे. मग ते पहिलं असू द्या, प्रिंटिंग प्रेस कुठे झाली, काय झाली, जेम्स हिक्कीचं असू द्या, बेंगॉल गॅझेट आहे, सर्व वरती प्रश्न आलेले आहे, ठीक आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं की याला दोन्ही पद्धतीने मग तुम्हाला आता करणं गरजेचं आहे. बाळशास्त्री जांभेकरांना पूर्ण, त्यासोबत दादाबाई नवरोजी, भाऊदाजी लाड आणि जगन्नाथ शंकर सेठ. आलं लक्षात. ह्या 4ही गोष्टी फारच महत्वाच्या आहेत, आलं ना. त्याच्यामुळे काय करा, तुम्ही त्या पद्धतीने काम करणं गरजेचे राहते. आलं. तर ह्या व्यवस्थित करा की ज्याच्यामुळे तुम्हाला, आणि परत याचं दर्पणचं नंतर यांच्यासोबत बाळशास्त्री जांभेकरांचं परत एक होतं ना दिग्दर्शन, होतंय का बघा, एकदा होतं ना दर्पण. तर हे मराठी वृत्तपत्र, बरोबर आहे. मग याच्यासोबत तुम्हाला ब्रिटिशांनी सुद्धा काढलेलं होतं, ते पण लक्षात घ्याल. त्याच्यासोबतच तुम्हाला इतर वृत्तपत्र कशा कशासाठी कुठलं काढलेलं आहे ते सुद्धा विचारलेलं आहे. मग ते सत्यशोधक समाजाचं मुखपत्र असू द्या की ब्राह्मो समाजाचं मुखपत्र असू द्या, आलेलं आहे तुम्हाला. म्हणजे वृत्तपत्र हा टॉपिक तुम्हाला करणं गरजेचं आहे याच ठिकाणी. सोबत जे महत्वाचे वृत्तपत्र आलेले आहे ना ते, आणि शक्यतो महाराष्ट्रावरती जास्त भर द्या, कारण याही वर्षीचा पेपर जो आता शेवटचा गट कचा झालाय तिथे तुम्हाला 4 वृत्तपत्र विचारलेले आहे आणि ते जोड्याला विचारलेले क्रमांक, म्हणजे काय त्यांच्या स्थापनेनुसार किंवा सुरू होण्याच्या त्या वर्षानुसार तुम्हाला विचारत गेलेले आहेत पुढे. म्हणजे असं करत करत बघा, आता आपल्याकडे 14 पेपर, तर 1, 2, 3, 4 मला असं म्हणायचं की टॉपिक जे फ्रिक्वेंटली जास्त विचारलेलं आहे, असं करत करत लक्षात घ्यायचं की त्यांची लिस्ट तुमची कमी लिस्ट वाढली असेल, पण अभ्यासाची लिस्ट कमी झाली असेल की ते टॉपिक अरे हा वाचलाय आपण, चला पुढे चला. तुम्ही 11वीचं वारंवार वाचा, तुम्हाला कव्हर होतं. आलं लक्षात. बघा आता पुढे सिरियसली करा फक्त, बस एवढंच. राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये 2 गट पुन्हा एकत्र आले. कालचा मुद्दा. मग फक्त आयोग तेच विचारतं रे, वेगळ्या शब्दात विचारतं. बघा,
राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनामध्ये 2 गट पुन्हा एकत्र आले, म्हणजेच हिंदू मुस्लिम गट ऐक्य म्हणतो त्याला आपण, बरोबर आहे. मग हे कोणत्या अधिवेशनामध्ये आले असेल? लखनौच्या अधिवेशनामध्ये 1916ला. त्यालाच आपण हिंदू मुस्लिम ऐक्य पण म्हटलेलं आहे, जहाल मवाळ ऐक्य पण म्हटलेलं आहे त्यालाच, बरोबर आहे. हा दोन्ही गट एकत्र आलेले दिसत आहेत. मग आता मग हे जर एकत्र इथे आले असत तर मग यांची भांडणं कधी झाली? सुरतच्या अधिवेशनामध्ये यांचे भांडण झालेले दिसतंय. इथे तुम्हाला यांच्यामध्ये विरोध आलेला दिसतं आणि ते अधिवेशन येतं 1907. आणि ते अधिवेशन जर म्हटलं तर समजा भांडण त्या ठिकाणी झालेलं दिसतं त्यांचं 1907ला, तर त्याचं कारण मुस्लिम लीग 1906 आहे, बरोबर आहे. याचं कारण जर म्हटलं तर तुम्हाला मुस्लिम लीगची स्थापना झालेली होती 1906ला. आलं लक्षात? हे त्या ठिकाणी येऊन थांबतं, म्हणजे त्याच ठिकाणी परत आता हा मुद्दा झाला. त्यानंतर याचे अध्यक्ष बघून घ्यायचं कोण आहे, काय मुद्दा असेल ते. म्हणजे इथे तुम्हाला काँग्रेस अधिवेशन करणं गरजेचे आहे. त्याच्यासोबत फैजपूर अधिवेशन कोणत्या वर्षी झालेलं आहे? 1936चं अधिवेशन. हे कितवं येतं? 50वे अधिवेशन. त्याचे अध्यक्ष पंडित नेहरू येतात आणि पहिला म्हणजे ग्रामीण भागातील होणारे पहिले अधिवेशन. आलं लक्षात? आणि त्यासाठी मुद्दा कुठला आणलेला होता? समाजवादी. हा मुद्दा त्या ठिकाणी म्हणजे काय त्यावरती लक्ष करण्यात आलेलं होतं, समाजवादीवरती. आणि शेतकऱ्यांसाठी सुद्धा मुद्दा हा गाजलेला होता. अधिवेशन ग्रामीण भागामध्ये का बरं? शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सुद्धा हे अधिवेशन गाजलेलं होतं. हे 50वे अधिवेशन. बरेचदा प्रश्न आलेले आहेत त्यांच्यावरती. मग हे झालं. त्यानंतर अलाहाबाद अधिवेशन. मग हे कधी झालं? याचे अध्यक्ष कोण आणि यांच्यामध्ये कोणत्या गोष्टीचा ठराव करण्यात आला? मुद्दा 1. म्हणजे याच्यावरून लक्षात घ्यायचं तुम्हाला काँग्रेस अधिवेशन सर्व करणं गरजेचं आहे. काँग्रेसचे अधिवेशन आहे, कळलं? जाऊ का पुढे? समाज सुधारकाने नाही ना रे, 1928 मध्ये पहिल्या अखिल बंगाल विद्यार्थी परिषदेचे अध्यक्ष कोण होते? आता एक लक्षात घ्यायचं, हा त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आन्सर की मध्ये दिलेच आहे, बरोबर आहे. पण आपल्याला महत्वाचं आहे रवींद्रनाथ टागोर यांचं काय आलं लक्षात? रवींद्रनाथ टागोरांचा कुठला मुद्दा येतो? राष्ट्रगीत, बरोबर आहे. म्हणजे हे राष्ट्रगीत हा एक मुद्दा, बरोबर आहे. मग याच्या सोबत लक्षात घ्यायचं, राष्ट्रगीत तर त्यांनी लिहिलं, पण यांचा एक आहे की ज्यांच्या याला जागतिक वारसा यादीमध्ये समावेश करण्यात आला, एक मुद्दा जो 2023ला युनेस्को लिस्ट याच्यामध्ये वारसा हक्क कोणता? शांती निकेतन. तो एक मुद्दा लक्षात घ्यायचा. आलं लक्षात? शांती निकेतन आले. मग त्याची स्थापना कोणी केली? त्याचं पूर्वीचं नाव काय होतं? आलं? हे तुम्हाला आहे तुमच्या नोट्स मध्ये दिलेलं. त्याच्यासोबत पंडित जवाहरलाल नेहरू विषयी ज्या ज्या गोष्टी करायच्या वाचायच्या वाचून घ्या. एक त्यांनी लिहिलेलं पुस्तक, त्यांनी घेतलेला सहभाग चळवळीमध्ये, बरोबर आहे. त्यांनी अध्यक्षपद राहिलेले अधिवेशने आले. डिस्कवरी ऑफ इंडिया पण लिहिलं आहे त्यांनी ते पुस्तक, बरोबर. ते कुठल्या कुठल्या गोष्टी त्यांच्याशी निगडीत आहे ते सुद्धा सर्व व्यवस्थित करून घ्यायचं, बरोबर आहे. त्याच्यानंतर जयप्रकाश नारायण हे कुठे येतो, काय येतो हे सर्व वाचून घ्यायचं. कारण इथे म्हणजे यांना इंदिरा गांधींना चॅलेंज करणारे हे व्यक्ती, बरोबर आहे. तर त्यावेळेस ते एकदा बघायचं. आणि त्याच्यासोबत देवेंद्रनाथ टागोर, मग यांचं नातं काय होतं ते पण बघायचं. देवेंद्रनाथांचं रवींद्रनाथांचं कोण कोणाचे पुत्र आणि कोण कोणाचे वडील नोट्स मध्ये दिलेले आहे तुम्हाला. कोणता? ब्राह्मो समाजाशी पण निगडीत येते ना त्या, बरोबर आहे. मग ब्राह्मो समाज, आदि ब्राह्मो समाज आला इथे, बघा याचे लिंक कुठपर्यंत जाते, मग हे ब्राह्मो समाजापर्यंत येऊन थांबतो. असं तुम्हाला जाता आलं पाहिजे, बरोबर. नॉर्मल मुलगा कोणी पण बघायचं काय झालं याचं उत्तर बघेल, संपला विषय. प्रश्नाचं उत्तर सांगणं उद्देश आहे का आपलं? नाहीये. तर प्रश्नाचं उत्तर म्हटलं तर तुम्हाला पेपरमध्ये दिलं आन्सर की आहेच ना तुमच्याकडे, ठीक आहे. फक्त महत्वाचं काय उद्देश आहे की या प्रश्नाला कुठे फिरू शकतो आपण कसं, आणि त्याच्यासोबतच परत तुम्हाला अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हे सुद्धा करणं गरजेचं. एकदा बघून घ्या कोणत्या वर्षी स्थापना झाली, कुठली परिषद पहिली झाली, काय झाली, किती होती, काय होते, कशा पद्धतीने, हा मुद्दा तुमचा सर्वच क्लिअर होऊन जातो तुमचं. समजलं? त्याची स्थापना कोणी केली, त्याच्या स्थापनेमध्ये कोण होतं, त्यांचा उद्देश काय होता स्थापनेचा, हा मुद्दा महत्वाचा आहे ना आपल्यासाठी. आलं लक्षात? त्याच्यामुळे बघा
दुसरा येतो, कोणत्या समाज सुधारकांनी विधवेशी विवाह केला? कोण होते रे? आलेलं होतं ना, विधवा आश्रम वगैरे त्यांचंच आहेत ना, बरोबर. त्यांनी विधवांसाठी जास्त पाऊल उचललेलं आहे, बरोबर. एक म्हणजे स्वतः त्यांनी अनुकरण केलं आणि नंतर मग त्यांनी काय दिलं, समाजासाठी उदाहरण दिले. आलं तर हे लक्षात. मग आता आपल्याला रानडे पण करणं गरजेचं आहे, कर्वे पण, आगरकर आणि केशवचंद्र सेन. परत आला केशवचंद्र सेनचा मुद्दा. आता केशवचंद्र सेन कोणत्या समाजाशी निगडीत होते? आर्य प्रार्थना समाज होते. कसे होते? प्रार्थना समाजासाठी केशवचंद्र सेन यांनी जो समाज स्थापन केलेला होता, कुठे समाज स्थापन केला? केशवचंद्र सेन यांनी जो समाज स्थापन केला, मी सांगणार नाही, आहे तुमच्याकडे. त्यांची प्रेरणा घेऊन प्रार्थना समाज स्थापन झालेला आहे. तुम्हाला हा प्रश्न पण आहे. प्रार्थना समाज हा इथे घेऊन महाराष्ट्र आणि मद्रासमध्ये वेद समाज यांच्यावरूनच दिला. वेद समाज आहे की बंद समाज? वेद समाज. बर. त्यानंतर एकदा नक्की वाचा, तुमच्याकडे आहे नोट्स मध्ये. समजलं ना? केशवचंद्र सेन हे फक्त केशवचंद्र सेनच नाही, तर त्यांच्याशी निगडीत हा पूर्ण घटक येऊन जातो. ब्राह्मण समाजाचे निगडीत कसे होते, बरोबर आहे, आणि कसे ते पुढे गेले. आलं लक्षात? कुणाला कुठे आचार्य म्हणून नेमलं असेल, कुठे काय केलेलं असेल, अशा पद्धतीने आहे पुढे. आहे ना? आहे ना? हा. मग देवेंद्रनाथ, आता इथे बघा तुम्हाला 2 ते 3 नाव आलेले आहे. मग ब्राह्मो समाज जर म्हटलं आपण, तर इथे तुम्हाला देवेंद्रनाथ टागोर पण नाव आलेलं आहे. आले ना मागच्या प्रश्नामध्ये? इथे तुम्हाला केशवचंद्र सेन पण शब्द आलेला आहे, हे सुद्धा नाव आलेलं आहे. मग केशवचंद्र सेन हे दोन्ही नाव, मग हे आदि ब्राह्मो समाजामध्ये होते की भारतीय ब्राह्मो समाजामध्ये होते? यांचा टप्पा कुठे होत गेला, म्हणजे मूळ ब्राह्मो समाजापासून यांनी कसं वेगवेगळा करून घेतला आपल्या पद्धतीने, हा पूर्ण ब्राह्मो समाज करणं गरजेचं आहे. आणि ब्राह्मो समाज म्हटलं तर परत 1828 ला येऊन थांबतोय. ठीक आहे. आणि 1828 म्हटलं तर पुढे येणाऱ्या 2028 ला याला परत किती वर्ष होत आहे? याला 200 वर्ष पूर्ण होत आहे. आलं लक्षात? हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे ह्या सर्व गोष्टी इथे येऊन चक्र तुम्हाला असं फिरून जात आहे. 28 ऑगस्ट नाही 28 बघा नाही, बरं ठीक आहे 20/8/28. हा, आलं लक्षात? जो पुढे म्हणजे हे रानडेंनी पण काय केलेलं, कर्वेंनी पण काय केलं, आगरकरांनी आणि केशवचंद्र सेन, इथपर्यंत चक्र येऊन थांबतं. असं एखाद्या मुद्द्यावर तुम्हाला असं मागे जायचं, एखाद्याची अशी नाळ पकडली की त्या नाळाने पुढे झालं जायचं. नाळ म्हणता येईल त्याला, सूत म्हणता येईल, धागा म्हणता येईल, किंवा एखादी कारण तुम्हाला लिंक आलेली असतात ना, आणि कुठे ना कुठेतरी यांचा प्रश्न पुढे आहेच. तुम्हाला पुढे बघा, मागे बघा, मागे प्रश्न संचामध्ये बघा, तुम्हाला आलेलेच आहे ना. मग त्या दृष्टीने लक्षात घ्यायचं. पुढे जाऊ, पुढे काय रे? 31 झालं. पुढे ब्रिटिश काळातील भारताचे अनौद्योगिकरण म्हणजेच काय? बरोबर आहे. हा प्रश्न की तेवढा काही जास्त वेळ विचारलेला नाहीये, पण एक लक्षात घ्यायचं, अनौद्योगिकरण म्हणजेच काय? उद्योगाचं, त्याला आपण म्हणतो की औद्योगिक क्षेत्राच्याच कशा पद्धतीने त्याचा म्हणजे दूर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बरोबर आहे. त्याचा ऱ्हास म्हणजे जे आपले जे उद्योग होते त्यांचा ऱ्हास करत चाललेले होते ना. हे आलं लक्षात? हे ऱ्हास करत चाललेले, कारण आपली, म्हणून तर आपण स्वदेशी म्हटलं, त्या चळवळ पण राबवलेली होती नंतर. कारण काय, त्यांना आपण बिझनेस जो आपल्या हातमाग आपले छोटे गृहउद्योग असायचे त्यावेळेस, छोटे छोटे उद्योग, त्याच्यावरती पूर्ण त्याची फॅमिली अवलंबून असायची. आणि ब्रिटिश काय करायचे, आपल्याकडलाच माल घेऊन जायचे, त्याच्यावर प्रोसेस करायचे आणि आपल्याला डबल किमतीत आणून विकायचे. म्हणजे विचार करा, ते जर समजा डबल किमतीत मध्ये किंवा त्यांचे मोनोपॉली जर म्हटलं तर त्यांचाच विषय, किंवा त्यांनी जर समजा स्वस्त आणून विकला क्वांटिटीमध्ये, कधी पण बघा ना, एखादी वस्तू जर क्वांटिटीमध्ये प्रकाशित आपण मॅन्युफॅक्चरिंग करतो तर स्वस्त पडतं, आणि कमी क्वांटिटीमध्ये असेल तर त्याची किंमत जास्त पडतं आपल्याला. आलेलं असतं ना. म्हणून ह्या गोष्टी फार महत्वाच्या असतात त्याच्यासोबत. आलं? मग पुढे बघा आता पुढे, आणि हे कुठे येत असेल तर ब्रिटिशांच्या औद्योगिक धोरणामध्ये हा मुद्दा आलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे हा एवढं काही नाही, एकच दहा आला ना प्रश्न आता, त्याला तेवढंच परत फक्त समजून घ्यायचं, जास्त काही त्याच्यावरती डोकं नाही घालायचं. ठीक, पुढे चला. आता हा मुद्दा महत्वाचा आहे.
महाराष्ट्र 11वीच्या पुस्तकात दिलेला आहे. मग यालाही सुद्धा लक्षात घ्यायचं. बघा, कोल्हापूरला म्हणजे कोणत्या ठिकाणी कुठे उठाव झाला आणि ते कोणी केला. मग ते कोल्हापूर असू द्या, जमखंडी, औरंगाबाद, नरगुंद, ते तुम्हाला चारच्या चारही व्यवस्थित उठाव म्हणून दिलेले आहे. तुम्हाला 11वीच्या पुस्तकामध्ये असं उठाव म्हणून दिलेलं आहे आणि त्याच्याविषयी तुम्हाला एक पॅरेग्राफ म्हणून थोडा एक काय म्हणते त्याला, पॅरेग्राफ किंवा त्या पद्धतीने त्याचे दिलेला आहे. त्याच समजून घ्यायचं पूर्णच. मग हा उठाव कोणत्या वर्षी झाला, कुठे झाला आणि त्याचं कोणी नेतृत्व केलं हे दिलेलं. म्हणून हे व्यवस्थित वाचून घ्या, पाठ करून टाका व्यवस्थित. किंवा याच्याविषयी परत ह्या उठावाविषयी एक 4 लाईन पण तयार होतो प्रश्न विधानावरती. बरोबर. चल पुढे. आनंदीबाई जोशी, देशातील पहिली भारतीय महिला कोण? बरोबर, वैद्यकीय जाऊन आनंदीबाई जोशी इथं आहे. आम्ही ज्या ठिकाणी जायचो ना रोज येता जाता, तिथेच त्यांचं घर आहे शनिपारला पुण्यामध्ये. तर दिसायचंच तुम्हाला, तिथेच त्याचं निधन झालेलं आहे. शनिपार त्या मेन रोडलाच आहे, आपल्या तुळशीबागेच्या बाजूलाच आहे. ठीक आहे. मग तुम्हाला महत्वाचं काय करणं आहे, ह्या 3 नावं फार महत्वाची आहेत. अनुताई वाघ, रमाबाई रानडे आणि आनंदीबाई जोशी. तिन्ही दिलेले 11वीच्या पुस्तकात आले ना. तिन्ही व्यवस्थित वाचा. एक मुद्दा व्यवस्थित करून तुम्हाला त्या, कारण बघा, पहिली महिला डॉक्टर झालेली, पण शेवटी त्यांचं निधन झालं आणि यांच्यावरती मूवी पण आहे, आनंदी गोपाळ. बरोबर, त्यांचे पतिदेवांचं नाव आणि ते असं दोघांचं. तर हे त्यावरती मूवी आहे, सुंदर मूवी आहे, एकदा बघा जर बघता आलं तर. जाऊन पुढे. सर्व घुमून 11वीच्या पुस्तकावर येऊन थांबत आहे. आलं ना, म्हणून ते पुस्तक महत्वाचं आहे. ठीक आहे, कारण आहे रे त्यात म्हणून. आता असहकार चळवळी बरोबर हे एक महत्वाचं आहे. बघा, असहकार चळवळी बरोबरच महात्मा गांधींनी कोणता कार्यक्रम हाती घेतला आणि हा कुठे येतो, तर राष्ट्रीय चळवळीच्या दरम्यानचा हा झालेल्या चळवळी. बरोबर आहे, राष्ट्रीय चळवळ. मग त्याचा कार्यकाळ 1920 ते 1947 पर्यंतचा येतो. आले, 1920 ते 1947 पर्यंत येतो. त्यासोबत लक्षात घ्या, स्वदेशीचा प्रसार, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यपान बंदी, अस्पृश्यता निवारण. मग यामध्ये लक्षात घ्यायचं की असहकार चळवळ कधी सुरू झाली असेल, तर ते 1920 ला. बरोबर आहे. मग असहकार चळवळ मागे कशाने आलेली होती, असाही एक प्रश्न तयार होता आपला. असहकार चळवळ मागे कशामुळे घेण्यात आलेली होती, तर ते 1922 ला चौरी चौरा हत्याकांड झाले होते. 22 पोलीस चौकीमध्ये मृत्युमुखी, म्हणजे जे पोलीस चौकीत जाळले गेलेले होते आणि त्याच्यामध्ये एकाच वेळी यांचं 22 पोलिसांचं निधन म्हणजे मृत्यू झालेला त्या ठिकाणी. बरोबर आहे, रागाच्या भरात. आणि चौरी चौरा कुठे येतं, तर गोरखपूरच्या जवळ येतं, गोरखपूर जवळ येतं तुम्हाला. आणि त्यावेळेस सर्वात, आणि महात्मा गांधींचा एकच उद्देश होता की आपण ज्या काही चळवळी करायच्या त्यामध्ये कोणाची जीवितहानी झाली नाही पाहिजे. म्हणजेच काय, त्यांनी हिंसेला महत्व दिलं नाही. आलं, हिंसा नाही करायची, जे काही करायचं काठी उचलायची नाही. पण एक लक्षात घ्यायचं, महात्मा गांधींचं तत्व जरी अहिंसावादी होतं, पण समोरच्यांना काठी उचलायला भाग पाडणार, कारण स्वतः त्यांनी काठी उचलली नाही. आलं लक्षात. पण शेवटी अशा पद्धतीची कृती होत होती भाषणांमधून वगैरे त्यांची, की जनता अशी काय म्हणते ते चिघळायची जनता त्यामध्ये. बरोबर आहे, की ज्यामध्ये त्यांच्या भावनाचा उद्रेक होऊन जायचा. बरोबर. शेवटी 1942च्या चळवळीला म्हटलं सांगा त्यांनी, बरोबर आहे, की जिंका किंवा आपलं काय म्हटलं होतं, करा किंवा मरा. करा किंवा मरा हा उद्देश दिलेला होता त्यांनी 1942च्या चळवळीला. आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने आंदोलन चिघळलं आणि ते 47 पर्यंत मग थांबलं नाही कुठेतरी. मग त्यावेळेस लक्षात घ्यायचं, ह्या पूर्ण राष्ट्रीय चळवळी, म्हणजे इथे जरी म्हटलं असहकार चळवळ आपल्याला, तर ह्या 1922 ला जेव्हा 2000 म्हणजे 1922चा मुद्दा विचारला, तर तरी इथे 2022 ला तुम्हाला 100 वर्ष पूर्ण झालेली दिसते. एक, पण याच्या सोबत परत एक मुद्दा येतो 2022 ला. कोणता येतो, आझादी महोत्सव येतोय. आपल्या भारत स्वातंत्र्याला, बरोबर आहे, आपल्या भारतीय स्वातंत्र्याला 1947 पासून ते 2022 पर्यंत किती वर्ष झाले असेल पूर्ण, तर 75 वर्ष. म्हणून आजही बघा, कुठल्याही भारत सरकारच्या एखाद्या पत्रावरती तुम्हाला आझादी महोत्सव, तर त्यामध्ये तुम्हाला टॅगलाईन दिसते 75 इयर्स आझादी महोत्सव दिसते तुम्हाला, हे दिसते तुम्हाला. म्हणजे ह्या 2022 ला परत आपण येऊन थांबतो राष्ट्रीय, म्हणजे स्वातंत्र्य मिळालेल्या त्या वर्षामध्ये स्वातंत्र्याला आपल्याला 75 वर्ष झालेले. आलं लक्षात. पुढे बघायचं,
मग हा हिंदू मुस्लिम ऐक्य परत तुम्हाला येऊन थांबतं कधी? 1916चं अधिवेशन. ठीक. त्यानंतर स्वदेशीचा प्रसार कधी झाला असेल? स्वदेशी चळवळ 1905ला. अशा पद्धतीने जा. आणि इथे सोबत तुम्हाला असहकार चळवळ पूर्ण करणं गरजेचं आहे. पण त्यासोबत फक्त असहकार नाही तर महात्मा गांधींच्या ज्या काही चळवळी राबवल्या गेलेल्या आहे ना त्या सर्व करा. मग असहकार असू द्या, सविनय कायदेभंग चळवळ असू द्या, बरोबर आहे की ह्या सर्व चळवळी सर्व महत्वाच्या आहे. कारण लक्षात ठेवा, राष्ट्रीय चळवळीचं जे दशक म्हणतो ना तर ह्या शतकांमध्ये आपण थांबलेलो आहे. दशक नाही तर शतकामध्ये आपण आता आलं लक्षात. कारण बघा ना रे, 1920 ते 47 पर्यंत होतो आणि आज आपला काळ कोणता आहे? 2025. उलटून 26 मध्ये प्रवेश करतो आपण. पण ह्याच काळामध्ये आहे ना आपण. मग ह्याच घटना विचारू पण शकतात. युपीएससीला प्रश्न येऊन गेलेला आहे आता जी युपीएससी प्रिलिम्स झाली ना तिथे सुद्धा असहकार चळवळ विचारलेला आहे, सविनय कायदेभंग चळवळ विचारलेलं आलंय ना. म्हणून महत्वाचं आहे तर महात्मा गांधींच्या ज्या चळवळी आहे जे सर्व व्यवस्थित करा. आलं जो पुढे. कारण हा पेपर कोणत्या वर्षीचा आहे? 22चा. असहकार चळवळ कोणत्या वर्षीची? 20ची. आलेला आहे. कशामुळे थांबली? 1922ला चौरी चौरा झाले 100 वर्ष. प्रश्न विचारण्याचा त्यांनी इन्सिडन्स घेतलाय, त्यांनी तो घटना असं लक्षात घ्यायचं. म्हणजे आज 2025 मध्ये आहो आपण. मग तिथे 1-2 वर्ष मागे पुढे ज्या घटना आहेत त्या सर्व करा ना व्यवस्थित. मग यामध्ये तुम्हाला सायमन कमिशन पण येतं आलेलं आहे, जे पुढे 1927ला आलं भारतामध्ये आणि 28ला परत गेले. ठीक आहे. तर तेच म्हणून ह्या गोष्टी म्हणजे असं आपण मी नाही तुम्ही 19 पेपर सांगता आपल्याला काय करायचं काय नाही. आल्यानंतर घटना लक्षात ठेव. म्हणून म्हणतो ना की घटना असे लिंक करत चला. लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली? लोकांना राजकीय शिक्षण मिळावे यासाठी. आलं ना. मग आता एक लक्षात घ्यायचं, इथेच त्यांनी काय म्हटलेलं की लोकांना राजकीय शिक्षण मिळावे या उद्देशाने कोणती संस्था स्थापन करण्यात आली. मग आपल्यासाठी महत्वाचं काय? तो प्रश्न महत्वाचा नाही आपल्यासाठी. तिन्ही, एक डेक्कन सभा, बहिष्कृत भारत आणि सार्वजनिक सभा, ह्या तिन्हीच करा व्यवस्थित. याचं उत्तर तर मिळेलच पण पुढचे येणारे प्रश्नही तुमचे सुटून जाणार. बरं, त्याचं उत्तर महत्वाचं नाही. सार्वजनिक सभा कुठे सुरू केली होती? कुठे सुरू झाली होती? पुणे सार्वजनिक सभा आहे. म्हणजे सुरू झाली असेल पुण्यातच. आलंय लक्षात. त्याच्यानंतर बहिष्कृत भारत वृत्तपत्र होतं का? कोणाचं? डॉक्टर बाबासाहेबांचं. बरोबर आहे. तर हे तुम्ही लक्षात घ्यायचं. त्याच्यासोबतच डेक्कन सभा ही सुद्धा पुण्यातच. डेक्कन एरिया पुण्यातला आहे, पुण्यातच सुरू झाली. म्हणजे ह्या तीनही घटना तुम्हाला 11वीच्या पुस्तकात आहे का? डेक्कन पण दिली आहे ना त्यांनी, बरोबर आहे. आणि त्यासोबत सार्वजनिक सभा पण दिलेली आहे. गोष्टी करून घ्यायला व्यवस्थित. आले. हा एक भाग होता. पुढे जाऊ. भारत सेवक समाज आलेले बघा. भारत सेवक समाज सुटलाय का? बरं ठीक आहे, बघू आपण. हा झाल्यानंतर बघू. हा लक्षात. भारत सेवक समाज म्हटलं आपण तर लक्षात घ्यायचं प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे घडविण्याचे कार्य केलेले होते. आता एक लक्षात घ्यायचं, आपल्यासाठी पूर्ण भारत सेवक समाज करा, याचं उत्तर पूर्ण मिळून जातं तुम्हाला. कोणत्या वर्षी झाला, काय झाला, कुठे झाला, त्यांचा उद्देश काय, त्यांचे सहभागी असणारे व्यक्ती आणि त्यांनी केलेले कार्य पूर्ण. आलं जाऊ पुढे. आलेला आहे ना रे भारत सेवक समाजावरती आपण आतापर्यंतचे आहे तो प्रश्न त्याच्यावरती बघितलं का? आता आपला हा 4था 3 पेपर मध्ये आहे का? नाही ना. मग पुढे असेल. पहिलाच प्रश्न आहे ना, पुढे असेल पण करा व्यवस्थित. कारण हा महाराष्ट्राच्या विषयी ज्या काही घटना असतात ना त्या आपण काय बघितलेलं होतं? शेतकऱ्यांचा उठाव प्रश्न होता ना त्यावरती. काल म्हटलं होतं कुठे झाला, कोणी केला आणि कधी झाला. बरोबर. तर त्यापैकी हा कुठे झाला हा प्रश्नाचं उत्तर येते सुपी येत आहे ना. 11वीच्या पुस्तकामध्ये जो चार्ट आहे ना एक पॅरेग्राफ मध्ये दिलेला आहे त्याच्यामध्ये पूर्णचे 3 प्रश्न आहेत तुम्हाला. शेतकऱ्यांचा उठाव म्हणून तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न बाहेर निघतात. शेतकऱ्यांचा उठाव, पहिला उठाव पुणे. मग हा बघून घ्यायचा पुण्यामध्ये काय झालेलं असेल. बारामतीचा तर नाही सांगणार. ठीक आहे. पुण्यामध्ये मग कोणता झालेला असेल तर तुम्हाला दिसतेच तिथे. आलं. 11वीच्या पुस्तक कशा पर्यायच नाही. किती जरी नाकारलं ना मी म्हणेन की मोठे पुस्तकं मार्केटला भरपूर आहेत पण वाचायचं असेल तर वाचा म्हणा, असं काही नाही. पण आपल्याकडे वेळ असेल तर बरोबर आहे. आणि ते वाचून काही साध्य पण नाही होणार आहे. आपले जे प्रश्न निघताय ना मग निघला, अजून काय पाहिजे आपल्याला. आले ना. तर हे सर्वात महत्वाचं असतं.